फोर मागवलाय मी, तर त्याचा आता अनबॉक्सिंग करूया आपण. त्याच्या सपोर्ट करण्यासाठी चला, कारण की व्हॉइस क्लिअरिटी पण चांगली आली पाहिजे ना, नुसता कॅमेरा ॲक्शन कॅमेरा घेऊन काय फायदा. सो आपण ब्लॉग कसा वाटलाय, आता थोडा अपडेट व्हायची वेळ येते जवळ. सो थोडं अपडेट व्हायला चालू व्हायला पाहिजे ना. तर मी त्याच्यासाठी 2 गोष्टी मागवल्या आज, ते तुम्हाला अनबॉक्स करून दाखवतो. नेमक्या काय ते तुम्हाला थंबनेलवरून कळेलच की काय आहेत त्या गोष्टी. तर मी त्या अपडेट करण्यासाठी वापरतो, जेणेकरून आता थोडं यूट्यूबसाठी थोडं तयारी सुरुवात करायला पाहिजे की की आपण पण त्या क्षेत्रात उतरतो आणि आपण पण बोलू शकतो सगळ्यांसमोर. हे जेव्हा कॉन्फिडन्स यायला चालू झाला तेव्हा बोललो आता थोडा खर्च करून थोडी इन्व्हेस्टमेंट करूया स्वतःसाठी, जेणेकरून आपण लोकांपर्यंत पोहोचू आणि लोक आपल्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी. तर चला दाखव. तर मी आता अपग्रेड होण्यासाठी 2 गोष्टी घेतल्या. त्याच्यातली पहिली गोष्ट जी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, आणि ही गोष्ट घेण्याचा अरे तू कट 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 राच नवीन वस्तू आणलेली आहे. पण आज नवीन वस्तू देखो देखो मी काय मागवलं आज. ॲडव्हेंचर कॉम्बो मागवलाय, 1 year वॉरंटी आहे विथ बिल. वाव. DJI ओस्मा आहे मी, तर त्याचा आता अनबॉक्सिंग करूया आपण. त्याच्या मोशन रॉड आला, 3 बॅटऱ्या आल्यात आणि बॅटरी केस पण आली आहे. हे मेन ॲडव्हान्टेज आहे त्याच्यासाठी, त्यामुळे मी हे ॲडव्हेंचर कॉम्बो मागवला. तर चला तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे बघा, शब्द पडला पहिलाच उद्घाटन. तर तुम्हाला दाखवतोय, आवाज आला. आवाज कसा दिसतोय, आणि हा वॉटरप्रूफ पण आहे. सो आपल्याला खूप भारी याचा उपयोग होणार आहे आता. हा मी मागवला आहे कारण की मोटो ब्लॉगिंग प्लस सगळ्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट करणार, त्या रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. ही त्याची केस आहे, वरती आपण लावलं तर एक्सटेन्शन रॉडला वगैरे अटॅच करायला, परत याच्यासाठी ॲड करायला वगैरे भेटेल म्हणून. हे बघा, ही त्याच्यामध्ये आपण ॲड असं लावू शकतो, त्याच्यासाठी हे आहे. आता तुम्हाला ॲक्सेसरीजचं दाखवतो. आणि हा आहे एक्सटेन्शन रॉड. सो ते तुम्हाला मी नंतर दाखवतो कसा यूज होणार ते. आता मी सध्या तुम्हाला बॅटरी वगैरे दाखवतो त्याची. हे तिथे चार्जर वायर आहे, हे त्याचं अनदर एक मॅग्नेटिकचं हे आहे कवर, आणि हे मॅन्युअल हे कार्ड आहे त्याचं, की कसं यूज करायचं काय आहे नेमकं त्याच्यासाठी. आणि हा स्टिकर आहे DJIचा. सो बघूया आपण पुढे जाऊन, जर बाईकला वगैरे लावायचं झालं तर लावू. ओके, हो चला. तुम्हाला केस दाखवते ही बॅटरीची.
त्याच्यातल्या 2 डाऊन आहेत, 1 फुल आहे, तर आपण ती वालीच काढूया बाहेर. आणि ते मेमरी कार्डसाठी आहे. ते मेमरी कार्ड 8 अँड टायमिंग. सो मी टायमिंग अँड रिसेट करतो. आज तारीख आहे 8 नाही सॉरी 12 8 आणि 2005. वाव कसा दिसतोय, मस्त आहे ना. तुम्हाला दाखवतो. सेटिंग्स वगैरे तर मी चेक करीनच सगळ्या. वाईडचं आपण अल्ट्रा वाईड करू, जेणेकरून बाकी सगळ्या सेटिंग मी नंतर करीन. आता बघा कसा दिसतोय ते. चला आता आपण दुसरी एक गोष्ट ही तर डीजे ओस्मो ॲक्शन 4 मागवला ती, आणि अजून त्याच्याबरोबर अजून एक मी गोष्ट मागवली ह्याला सपोर्ट करण्यासाठी. सो आपण ती अनबॉक्स करूया. डीजी सपोर्ट करण्यासाठी चला, कारण की व्हॉइस क्लिअरिटी पण चांगली आली पाहिजे ना. नुसता कॅमेरा ॲक्शन कॅमेरा घेऊन काय फायदा. सो आपण मी मागवला त्याच्याबरोबर. सो आता तो अनबॉक्स करूया. अरे खूपच मोठा बॉक्स. हे तर पूर्ण बॉक्समध्ये झालं रे प्रॉपर. बघा ही अशी केस असते त्याची, मस्त आहे, आवडली आपल्याला. म्हणजे कुठे कॅरी करायला काय प्रॉब्लेम नाही येणार. सो त्याच्यामध्ये हे वरचं त्याला माऊस म्हणजे माईकला लावायसाठी, त्याचा म्हणजे विंड नॉईस वगैरे कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. ते एक दिलं आहे त्यांनी. ही चार्जर केबल आहे त्याची. ओके. आणि हा डीजी माईक मिनी आहे. सो आता आपण तो ओपन करूया. केवढा मोठा बॉक्स आहे बघा ना DJIचा. सो आपण बघूया. प्रेस टू अनलॉक. कसं करायचं. जरा चाक. हे बघा ते एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. 2 माईक्स आहेत. मॅग्नेटिक वाला आहे. बघा मॅग्नेटिक वाला पण आहे. तुम्ही फिल्ट पण करू शकता. आता मी सध्या फक्त तुम्हाला दाखवतो. हा ट्रान्समीटर आहे जो आपण मोठ्या कॅमेऱ्याला लावून वगैरे यूज करू शकतो.
हे बघा, हे फिटिंग करायला, आणि हा दुसरा माईक आहे. सो सध्या तरी चार्जिंग लो आहे, तर आपण चार्जिंग वगैरे प्रॉपर करू आणि तुम्हाला भेटू. तर हा व्हिडिओ कसा वाटला, जर कोणी नवीन असतील, हा व्हिडिओ बघत असतील, त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा मी व्हिडिओ मराठीत बनवण्याचं कारण की मराठीत बनवतो, जे खूप बघितलं इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये, मराठीत व्हिडिओ बघितला नाही मी, कुठे दिसला नाही मला. सो अनबॉक्सिंग मी मराठीमध्ये केलं. आणि जर ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला स्पेसिफिकेशन्स काय, का मोड कुठला ठेवायचा आहे, कसं ठेवायचं आहे, ॲक्शन कॅमेऱ्याला, परत DJIचा माईक कसा यूज होईल आपल्याला, ते तुम्हाला बघायचं असेल तर पुढची व्हिडिओ मी बनवेन. तर मला कमेंटमध्ये सांगा की ती व्हिडिओ तुम्हाला बघायला नक्की आवडेल का नाही. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला अनबॉक्सिंगचा ते नक्की सांगा. चला भेटूया पुन्हा.